Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Friends, today we are going to see some of the chit chat activities, margin questions and English workshop of the poem Hope is the Thing with Feathers written by Emily Dickinson. But before watching this video, as usual, I request you don't forget to subscribe my channel. Let's begin the poem. Hope is the thing with feathers. First of all, we shall see some of the chit chat activities. Here, some of the questions are given, and students, you have to discuss or chit chat or communicate with each other. इथे जे क्वेश्चन दिलेले आहेत विद्यार्थ्यांनी ते क्वेश्चन्स रीड करून आपापसामध्ये बोलायचे आहे, डिस्कस करायचे आहे किंवा यू हॅव टू टॉक अमॉंग युअर सेल्व्स. So some of the questions I would like to discuss here. First one, do you ever feel nervous? तुम्हाला कधी नर्वस फील होतंय का? याचा आन्सर आपण या प्रकारे लिहू शकतो. नो, आय नेवर फील नर्वस किंवा येस समटाईम आय फील नर्वस. In this way we can write or talk like this. Next question, do you ever feel really depressed? Answer, yes, once I felt really depressed, or no, I never feel. Next question, what makes you nervous or depressed? म्हणजे सर्वात तुम्ही कशामुळे किंवा कोणत्या कारणाने नर्वस किंवा डिप्रेस्ड होता? सो यू कॅन reply like this, whenever the people misbehaved or cheat anyone, that makes me nervous or depressed. Next one, question, what do you hope for on these occasions? अशा वेळी तुम्ही काय अपेक्षा करता? Answer, on these occasions I hope those people should give punishment for their misbehaving or cheating. So या प्रकारे तुम्ही वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीजमध्ये हे चिटचॅट ॲक्टिव्हिटीज यू हॅव टू कम्प्लीट इट. ॲक्च्युली हे तुम्हाला विद्यार्थ्यांना कम्युनिकेट, यू शूड कम्युनिकेट इन इंग्लिश विथ ईच अदर, एकमेकांशी इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी आहे. नाव लेट्स सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, द ओनली रे ऑफ होप, आशेचा किरण या अर्थाने. डिवाइड द क्लास इंटू ग्रुप्स ऑफ 4 to 6. Each group selects for itself one of the difficult situations listed below. They imagine themselves to be in that situation and carry on with the rest of the activity. म्हणजे ते काय सांगितलेलं आहे की वर्गामध्ये 4 ते 6 जणांचा गटांची विभागणी करायची आहे आणि एका बिकट परिस्थितीची निवड करायची जी खाली दिलेली आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये ते स्वतः म्हणजे ते गटामधले जे विद्यार्थी ते स्वतः आहेत अशी कल्पना करून त्या परिस्थितीशी संबंधित जे उपक्रम आहे ते इथे पूर्ण करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, वन सिच्युएशन इज गिवन हिअर, अ ग्रुप ऑफ पॅसेंजर्स आर मरून ऑन ॲन आइसलँड इन द मिडल ऑफ ओशन. आता ही सिच्युएशन अशी आहे की प्रवाशांचा एक गट महासागराच्या मध्यभागी असलेल्या एका बेटावर आयलँडवरती अडकलेला आहे. आता अशा वेळी जे खाली जे काही पॉईंट्स दिलेले आहेत त्या पॉईंट्सला अनुसरून यू हॅव टू गिव्ह द आन्सर. फॉर एक्झाम्पल, डिस्क्राईब युअर सराउंडिंग्ज इन 4 to 5 सेंटेन्सेस. 4 ते 5 वाक्यामध्ये तेथील परिसराचं तुम्ही डिस्क्रिप्शन करायचं आहे. सो अँड नेक्स्ट क्वेश्चन, राईट द रिॲक्शन्स ऑफ युअर कंपॅनियन्स युझिंग द एक्सक्लेमेशन्स. उद्गारवाचक वाक्य किंवा तुमचे जे एक्सक्लेम तुमचे फिलिंग्स इथे यू हॅव टू राईट. तुमच्या आपापल्या ग्रुपमधील त्या आयलँड बेटावरची लोकांची रिॲक्शन कशा प्रकारे असेल ते एक्सक्लेमेशनमध्ये त्यांचे उद्गार स्टेटमेंट इथे यू हॅव टू राईट हिअर. सो आपण वन बाय वन आपण बघूया. फर्स्ट ऑफ ऑल वी शॅल सी द डिस्क्रायबिंग ऑफ सराउंडिंग्स. तिथल्या सराउंडिंग्सचं आपण वर्णन करूया. सो आन्सर यू कॅन सी हिअर, वी आर ट्रॅप्ड ऑन अ स्मॉल आयलँड in the middle of the ocean. It is desolate, uninhabited island. We are all alone on this island. There are thick forests around us, and frightening pythons and other poisonous snakes are slithering around us. Nothing can be seen except the thick forest, marshy land, and vast waters of the ocean. So this is a description of that island. Next point,
राईट द रिॲक्शन्स ऑफ युअर कंपॅनियन्स युझिंग एक्सक्लेमेशन्स. म्हणजे उद्गार चिन्ह वापरून आपल्या सह कंपॅनियन्स जे बरोबरींच्या लोकांची प्रतिक्रिया इथे नोट डाऊन करायचे. सो यू कॅन सी हिअर. वन, व्हॉट ए हॉरिफाईंग एक्सपिरियन्स, अशा प्रकारे ते उद्गार काढू शकतो. टू, लुक ओ गॉड, अवर शिप हॅज लेफ्ट द शोर विदाउट अस ऑन दिस डिसोलेट आयलँड. नेक्स्ट एक्सक्लेमेशन, what shall we do now? Next, how can we escape from this dangerous situation? Fifth one, nothing on earth would save us. सो अशा प्रकारचे एक्सक्लेमेशन उद्गार कंपेनियन्स करू शकता. तुम्ही तुमच्या मनाने आणखीन ॲड करू शकता. नेक्स्ट पॉईंट, यूजिंग युअर इमॅजिनेशन राईट व्हॉट इज द ओनली रे ऑफ होप फॉर यू. म्हणजे तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करून अशा परिस्थितीमध्ये आशेचा किरण कोणता असू शकतो त्याबद्दल लिहायचं आहे. नाव लेट्स सी द आन्सर. लेट अस होप दॅट द पीपल ऑन आवर शिप find us missing and return back to this island or some other ship, helicopter or planes notices our movements and save us from this horrible situation. That would be our only ray of hope. Next point, two members of your group are going out to try to get help. They can take any 5 things with them. राईट व्हॉट दे चूज अँड वाय दे चूज इट. म्हणजे तुमच्या गटातील 2 सहकारी इतर मदत मिळवण्याकरता बाहेर जातात. ते आपल्याबरोबर काही 4-5 वस्तू घेऊन जाऊ शकतात. ते कोणत्या वस्तू निवडतील त्या वस्तूंची निवड इथे लिहायची आहे. फॉर एक्झाम्पल आन्सर, दे विल टेक अ पीस ऑफ व्हाईट क्लोथ टू शो देअर प्रेझेन्स ऑन द आयलँड टू शिप्स, हेलिकॉप्टर्स, planes, etc. They will take mobile phones for contact, food packs, a water bottle, a matchbox, and stick for protection. So in this way, by the help of these points, you have to describe the situation as you are one of that situation. आणखीन असे बी आणि सी चे दिलेले आहेत. यू सी दिस सिच्युएशन इन युअर टेक्स्टबुक. टेक्स्टबुकमध्ये आणखीन सिच्युएशन दिले ते बघून या प्रकारे तुम्ही लिहायचे आहेत. नाव लेट्स सी द इंग्लिश वर्कशॉप ऑफ धिस पोएम. 1, मॅच द फॉलोइंग. ए, सम वर्ड्स आर गिवन. होप, गेल, स्टॉर्म, कीप वॉर्म, चिलेस्ट लँड, अक्रूम, अँड बी, इट्स मीनिंग्स आर गिवन. So let's see the directly answer. Hope, it is for bird. Gale or storm means toughest time in life. Keep warm means provide comfort. Fourth one, chillest land means difficulties and problems. Fifth one, akrum means a very small bit. Next activity, use the proper form of verb in each line. Hope is the thing with feathers. So see the directly answer. 1, hope in bracket perch in the soul means answer that perches in the soul. Second one, and sing the tune without the words, answer and sings the tune without the words. Third one, and never stops at all, answer and never stops at all. So these sentences are related to grammar. Simple present tense या related हे sentences आहेत. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये एस किंवा ई एसचा यूज कसा केला जातो याच्याशी रिलेटेड. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, रीड द एक्झाम्पल्स अँड फिल इन द ब्लँक्स इन द सेम पॅटर्न. इट इज ऑल्सो रिलेटेड टू ग्रामर. फॉर एक्झाम्पल, स्वीट, स्वीटर, स्वीटेज. जे पॉझिटिव्ह, कम्पॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचे जे वर्ड्स असतात त्याच्याशी रिलेटेड आहेत. ते वर्ड्स तुम्हाला कंप्लीट करायचे. पॉझिटिव्ह डिग्रीचे वर्ड्स दिलेले आहेत आणि यू हॅव टू चेंज इन टू comparative and superlative degree. For example, fast, sweet, sweeter, sweetest अशा प्रकारे. So let's see the answer. Fast, faster, fastest, slow, slower, slowest, high, higher, highest. So या प्रकारे हे वर्ड्स आहेत. यू कॅन रीड युअर सेल्फ. जे मेन वर्ड आहे पॉझिटिव्ह डिग्री त्याला ई आर लावून आपण कम्पॅरेटिव्ह करू शकतो आणि ई एस टी लावून सुपरलेटिव्ह. नेक्स्ट बीमध्ये एक्झाम्पल, स्ट्रेंज, स्ट्रेंजर, स्ट्रेंजेस्ट. आन्सर, ब्रेव, ब्रेवर, ब्रेवेस्ट, फाईन, फायनर, फायनेस्ट.
सिम्पल. आता याच्यामध्ये तुम्ही जर लक्ष दिलं तर या ग्रुपमध्ये ई आर लावलेलं नाही, फक्त आर केलं, म्हणजे ई ऑलरेडी आहे. फॉर एक्झाम्पल ब्रेव, BREVE. सो ब्रेवर, BREVER, म्हणजे आर फक्त ते जोडलेलं आहे. तो हा वेगळा ग्रुप आहे, ते ई आर लावलेला नाही आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे नेक्स्ट ग्रुप सी एक्झाम्पल प्रिटी, प्रिटियर, प्रिटिएस्ट. आता स्पेलिंग नीट बघा, PRETTY, आणि प्रिटियरच्या स्पेलिंगमध्ये वाय निघून जातो आणि IER आपण यूज केला आहे, किंवा IEST सुपरलेटिव्हमध्ये. अशा प्रकारचे वर्ड्स नेस्टी, नेस्टियर, नेस्टिएस्ट, हंग्री, हंग्रियर, हंग्रिएस्ट, अँग्री, अँग्रियर, अँग्रिएस्ट. सो वाय निघून जाऊन IER आणि IESTचा यूज कशा प्रकारे होतो या वर्ड्समधून आपल्याला दिसून येतं. सो these words are related to positive, comparative and superlative degree. Now let's see the next activity. Find the phrases or lines in the poem that mean the following. म्हणजे इथे मिनिंग दिलेला आहे आणि हा मिनिंग दाखवणाऱ्या लाईन्स किंवा फ्रेजेस पोएममधून लिहायचे आहेत. डायरेक्टली वी शॅल सी द आन्सर. फॉर एक्झाम्पल, होप इज द लाईट डेलिकेट थिंग. हा मिनिंग शो करणाऱ्या लाईन आहे, होप इज द थिंग विथ फेदर. नेक्स्ट, होप ऑफर्स कम्फर्ट टू युअर सोल. लाईन, दॅट पर्चेस इन द सोल अँड सिंग्स. 3. होप इज नॉट वर्डी थॉट, इट इज मोर लाईक अ फिलिंग अँड इमोशन. अँड लाईन इज, अँड सिंग्स द ट्यून विदाउट वर्ड्स. 4th one, in the most difficult times, hope offers the greatest comfort. And lines from stanza, second stanza, and sweetest so many warm. So this stanza you have to write here, second stanza. 5th one, hope is not easily defeated. And lines are, and never stops at all. 6th one, hope has given comfort to many people. Line is, that kept so many warm. And last one, hope lives on in very hard times, even when it gets nothing from you. Answer, it never in extremity it ask a crumb of me. Phrases. Next activity, we can relate many of our feelings and experience to event or things in nature. Which of our feelings or experience can be related? अर्थात बऱ्याच वेळा आपल्या ज्या फिलिंग्स किंवा भावना असतात किंवा आपल्या लाईफमधले जे अनुभव असतात त्याचा संबंध निसर्गातल्या घटनांशी आपण जोडत असतो. असे खालील काही निसर्गातले घटक दिलेले आहेत आणि आपल्या फिलिंग्स त्याच्याशी आपण कसे रिलेट करू शकतो, कनेक्ट करू शकतो, त्याचं आपण सांगायचं आहे. यू हॅव टू राईट हिअर. फॉर एक्झाम्पल, डार्कनेस. नाउ लेट्स सी द डायरेक्टली आन्सर. डार्कनेस, इट शोज अवर इव्हिल साईन. एक जे दुष्ट किंवा वाईट दाखवण्याची प्रवृत्ती दाखवण्यासाठी डार्कनेसचा यूज केला जातो हे घटक. सनराईज, आता निसर्गामधला सनराईज, सनराईज शोज इट बिगिनिंग और प्रोग्रेस, ग्रोथ. अ स्टॉर्म, इट शोज अ डिफिकल्टीज. अ लाईट शॉवर, इट शोज अ प्लेजर. Next one, sunshine, it shows happiness. Earthquake, it relates to a sudden violent damage. A rainbow, it relates to unexpected joy. Next one, dawn, the beginning of something. Dark cloud, sad or difficult situation. Dusk or evening, it shows almost the end of something. And next one, a peacock, it relates to pleasant feeling. Next one, flood, a lot of difficulties and damages. Next activity, write in a few lines about an experience of your own where you scored in your exam much more than you hoped for. What did that experience teach you? अर्थात तुम्हाला परीक्षेत तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. या तुमच्या अनुभवाविषयी काही सेंटेन्सेस तुम्हाला लिहायचे आहेत की तुम्हाला या अनुभवातून तुम्ही काय शिकलात याबद्दल. नाउ लेट्स सी द आन्सर. आय कुड गेट मच मोर मार्क्स इन एक्झाम्स दॅन आय होप्ड फॉर अँड आय वॉज ऑन द क्लाउड 9.
really very happy. Everyone admired me for my effort. It was a great experience. It taught me that if you hope for something heartily and work accordingly, you can achieve anything according to your hope and expectation. Hoping is achieving. Next activity. This poem is an example of personification. ही जी कविता आहे एक उदाहरण आहे पर्सॉनिफिकेशन या फिगर्स ऑफ स्पीचची. When we refer to inanimate objects, ideas, emotions as living things, it is an example of personification. अर्थात आपण जेव्हा निर्जीव वस्तू, कल्पना, भावना यांचा उल्लेख सजीव वस्तू किंवा प्राणी म्हणून करतो, तेव्हा पर्सॉनिफिकेशन हा फिगर्स ऑफ स्पीच किंवा अलंकार तयार होतो. होप इज पोर्ट्रेड ॲज अ लिटल बर्ड. सो हे होपला जे आपण इच्छा किंवा आशा अपेक्षेला याचं पोर्ट्रेट म्हणजे चित्रीकरण केलेलं आहे हे एक बर्डशी. ते आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे की कशा प्रकारे पर्सॉनिफिकेशनचं एक्झाम्पल आहे. अँड यू हॅव टू गिव्ह अदर एक्झाम्पल्स ऑल्सो. नाव लेट्स द आन्सर हाऊ दिस होप इज portrayed or personified. Answer. Hope in this poem is described as a bird sitting in our soul. Here, hope is a non-living thing, but it is described as a living thing, bird. Hope is represented here as a living thing, so it is the example of personification. Now let's see some other examples of personification. For example, the grass was dancing with the wind. Here, dancing is the quality or action of person, and grass is personified as a person. So this next example, trees were shivering with fear when they saw woodcutter. So trees are given the human quality of shivering with fear. Next example, the moon was laughing in the sky. Here the moon is given the human quality of laughing. So these are the examples of personification. Friends, I hope you might have liked this video. If you liked it, please share it. And if you have any suggestions for me, please write in comment box. Wish you good day. Take care. Thank you very much.